आपला गुड इव्हिनिंग सर. यस, कालचा जो न्यूमेरिकलचा पार्ट आहे तो आपला कंटिन्यू करूया. तर सेशन स्टार्ट करून मुलं होते आपले 12वीचे, कारण 12वीचे आज बऱ्याच जणांना वाटलं असेल सुट्टी असेल म्हणून क्लासला, पण सुट्टी नव्हती. आणि शेड्यूल दिवसभर चालतात दोन्ही बॅचेस, दुपारी पालक वगैरे आज सुट्टीच्या दिवशी चालू होते. त्याच्यामुळे आज मला इच्छा होती की म्हणलं यांना सुट्टी आहे कॉलेजला, तर यांना विचारू सेशन घेता येईल का एक्स्ट्रा. पण पालकांची आज दिवसभर ये जा चालू होती, त्यांना सुट्टी असेल त्यामुळे ते कदाचित आज अवेलेबल होते. तर ठीक आहे, काय हरकत नाही आहे, आपल्याला तर पुढे जायचं आहे, चालत राहायचं आहे. मग मला सांगा, काल आपण कुठले 2 न्यूमेरिकल सोडवले आणि कुठलं होमवर्कला दिलं होतं? पेज नंबर सांगा. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर चांगला करायचा 170. तुमच्या जेईला आणि सीईटीला, म्हणजे याच्यावरचे बेस्ट क्वेश्चन्स विचारले जातात. हां, काय म्हटले तुम्ही, कुठला प्रश्न? पेज नंबर 170, क्वेश्चन नंबर 68, 69. ते झालेत दोन्ही आपले, बरोबर? दोन्ही झालेत ना आपले? येस सर. हां, मग त्याचा आन्सर आलं का साक्षी? आन्सर आलं त्याचा? येस सर. ओके, ग्रेट. मग तेच अपेक्षित आहे की त्याचा आन्सर ही आहे ना. आज किती 25 आहे ना, हे 24 डिसेंबर काय लिहिलं आहे मी, कालचं आहे की काय आहे? हां, सो न्यू जर्नल 25 डिसेंबर 25 आणि हे फिजिक्स घेतलं इथं. हां, सो आय वुड लाईक टू स्टार्ट विथ 25. बरं, आता बघा मग क्वेश्चन नंबर मी जातो 70कडे, 70. आता मी आहे ना, इथं पण जे आपले विद्यार्थी होते ना त्यांना मी लॉजिक सिम्पलच सांगितलं होतं की सिम्पल लॉजिकने जायचं. जेवढं तुम्हाला लॉक टेबल अवॉइड करता येईल तेवढं करायचं. याने काय होतं, आपण आपल्या ब्रेनला काय म्हणताला, मी असं म्हणतो की आपल्या ब्रेनला आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह बनवायचं आहे, त्याला हार्ड गोष्टी करण्यासाठी ट्रेन करायचं आहे. तर जेवढं तुम्ही त्याला ते ट्रेन करताल तेवढं चांगलं आहे. इट विल हेल्प यू इन ऑर्डर टू मॅक्सिमाइज युअर पोटेन्शियल, युअर कॅपॅसिटी. हां, ठीक आहे, सो अवॉइड करा तेवढं. मग क्वेश्चन नंबर 70 बघा, आता पेज नंबर 170वर लेंथ ऑफ मेटल रॉड दिली आहे. मला वाटतं हेच होमवर्कला दिलं होतं का मग मी, की नाही? लेंथ ऑफ मेटल रॉड ॲट टेम्परेचर, L1 लेंथ घेतली 4.256 आहे मीटर. किती टेम्परेचरला? 27 डिग्री सेल्सिअसला. ओके, फाइंड द टेम्परेचर ॲट विच द लेंथ ऑफ द सेम रॉड, अंडरलाइन दॅट वर्ड, find the temperature at which the length of the same rod increases to 4.268. लय छोटं कॅल्क्युलेशन आहे बरं का हे, पण टेम्परेचर कितीने वाढावं लागतं माहीत नाही. फाइंड द टेम्परेचर ऑफ द रॉड. अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. अल्फा आयन इज इक्वल्स टू 1.2 इंटू 10⁻⁻5 केल्विन इनवर्स. ओके, सो माधा बच्चा पार्टी लॉजिक सिंपल है, अपन ने कैसे निकाला है याद है आपको? तो जर काही नाहीच आठवलं ना तर आठवायचं फक्त एकच, काय की अल्फा आहे, रॉड आहे. म्हणजे शब्द बघा काय, अल्फा हा लिनियर एक्सपान्शनचा कोएफिशियंट असतो. रॉड आहे, रॉड म्हटल्यानंतर हे नक्कीच लेंथशी रिलेटेड आहे आणि त्यांनी टर्म दिलेल्या लेंथचेच आहे. मग हे लेंथचं रिलेटेड थर्मल एक्सपान्शन आहे. मग आपण लिहिताना लिहायचं डायरेक्ट, नाही आठवला फॉर्म्युला तरी हे तर नक्की आठवेल. चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर. एवढा सोपा फॉर्म्युला तर आता कुठला नाही राहणार. तर देअरफॉर चेंज इन लेंथ आपण घेऊयात L2 - L1 अपॉन L1 इज इक्वल्स टू, आपण इथं लिहित असतो अल्फा इंटू चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर पण कसं लिहितो आपण, T2 - T1. आपल्याला हा T2 हवा आहे. मग ह्या टर्म्स इकडे घेऊन जा, अल्फा इकडे घेऊन जा, मल्टिप्लाय करून घ्या, कॅल्क्युलेशन करून घ्या. L2 - L1, L2 4.268 आहे, ती व्हॅल्यू टाका इथे. L1 ती व्हॅल्यू इथं मल्टिप्लिकेशनमध्ये घ्या आणि मल्टिप्लाइड बाय अल्फा, ही पूर्ण व्हॅल्यू काढून घ्या अल्फा इकडे घेतल्यानंतर. आणि इथं राहिलं कोण आता, T2 - T1. मग ही पूर्ण जी व्हॅल्यू आहे कॅल्क्युलेशनची ती आल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त ही T1ची व्हॅल्यू इकडं मायनस आहे, इकडं जाऊन प्लस करेल, ॲन्सर मिळून जाईल. ठीक आहे, मी आता याच्यासाठी जास्त वेळ घेणार नाही, कारण
हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. पण हा कॅल्क्युलेशनचा पार्ट जेवढं तुम्हाला लॉग टेबल अवॉइड करता येईल तेवढं करा. 10च्या पॉवरमध्ये लिहा. काही करून दाखव तुम्हाला मी कसं करतोय पाहायला आवडेल का परत एकदा की तुम्ही करताल? साक्षी, प्रेम, आदिती, साक्षी, यश, सिद्धी, श्रावणी, लेट मी नो. सर करतो आम्ही. तो ओके ठीक आहे, तुम्ही करा. नाही जमलं तर मी आहे. फक्त कॅल्क्युलेशन करताना बघा आता हे 4.268 मायनस 4.265 जो त्यांचा डिफरन्स येईल, डिफरन्सला हमेशा 10च्या पॉवरमध्ये लिहून टाकायचा. आता डिफरन्स आहे ना, म्हणजे बाय डिफॉल्ट मी लॉजिकली सांगतो. समजा जर दोघांचा डिफरन्स घेतला जाता इथला हे 56 हे 68 आहे म्हणजे 0.012 ऐसा आएगा बराबर. तर 0.012 जे येणार आहे ना आपलं, तर त्याला तुम्ही 10च्या पॉवरमध्ये लिहा. आणि L1ची व्हॅल्यू आहेच खाली आपली किती 4.256 इनिशियल व्हॅल्यू. आणि अल्फाची व्हॅल्यू तर आता त्यांनी दिलेलीच आहे किती 1.2. बघा व्हॅल्यू अशी देते ना ते कॅन्सल होऊ शकते. इंटू 10⁻⁻5 इज इक्वल्स टू T2 - T1. सॉरी हा मी ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवायला घेतलं. तर आता हा डेसिमल पॉईंट इथं आणा 1 आणि 2च्या मध्ये, जेणेकरून 1.2 आणि 1.2 खालचा कॅन्सल होईल. आणि काल सांगितल्याप्रमाणे हा 10⁻⁻5 वरती घेऊन जा. आणि इथं राहील कोण मग 1/4.256 इंटू, आता मी सपोज वरती डेसिमल शिफ्ट केल्यामुळे 2 डिजिट इथं झाले होते वरती नाही का. 1.2 इंटू 10⁻⁻2 आणि खालचा किती राहिला होता तुमचा 1.2 इंटू 10⁻⁻5 इज इक्वल्स टू T2 - T1. मग हा 1.2 कटला आणि -2 -5 कटला, यात राहिला -3. -3 वरती गेला तर तो बनेल +3. आणि याचं सोपं शिकवलेलं आहे काय, डायरेक्ट रेसिप्रोकल पाहायचा. 1.4526चा कॅल्क्युलेशन करत बसायचे नाही. हे पुस्तकवाले काही पण करतात ठीक आहे. आणि हे करणारी लोक म्हणजे आता हे बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुस्तक मी का वापरतो, तर मला त्यातलं न्यूमेरिकल्स लिहिण्यातला वेळ वाचवायचा आहे. आणि यदा कदाचित आपण ॲबसेंट असेल, आपल्याला वाचावं वाटलं, वाचता आली एखादी डेफिनेशन, एखादा SI युनिट, डायमेन्शन, एखादा प्रश्न, तर त्याच्यासाठीची ही डिक्शनरी आहे. पण माझ्या पद्धतीने जा, कारण पुस्तकातली भाषा तुमच्या लेवलवर तुम्हाला समजेलच असं नाही आहे. ओके, सो हे सोपं आहे. आता स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आय थिंक आय एम डन विथ दिस आणि तुम्ही करताल. इवन आई वुड लाईक टू आस्क यू टू गो विथ क्वेश्चन नंबर 71, 72, 73 में आपको दूंगा. मैं बताऊंगा 73 बिकॉज विच इज़ वेरी इंपॉर्टंट. तर क्वेश्चन नंबर 73 आहे ना, IMP करा, एकदम IMP इम्पॉर्टंट. आणि त्या टाईपचे प्रश्न तुम्ही आता डोक्यात साठवून घ्यायचे. हे प्रश्न आले आणि तुम्हाला सांगतो हेच प्रश्न नीट, JEE आणि CETच्या प्रश्नपत्रिकेत विचारतात. म्हणजे मी तुम्हाला आता हे कॅल्क्युलेशन करून दाखवेल, पण पुढे मी आता ह्या टाईपच्या न्यूमेरिकलमध्ये कॅल्क्युलेशन करणार नाही. तुम्हाला आता ते कायम लक्षात ठेवावं लागेल. बरं आता बघा प्रश्न वाचा. क्वेश्चन नंबर 73, सर्वांनी कानात तेल ओतून ऐकायचंय. म्हणजे काय खरोखरचं कानात तेल नाही टाकायचंय, पण ऐकून घ्या, नीट ऐका. तर क्वेश्चन नंबर 73 मध्ये ॲल्युमिनियम रॉड दिलाय आणि आयर्न रॉड दिलाय. शो 1.5 डिफरन्स इन देअर लेन्थ्स. म्हणजे एक रॉड आहे आपल्याकडे, आता असं ट्रीट करूयात. एक पहिला रॉड आहे, हां इथं मी फिक्स केलं सपोज याला. हा रॉड आहे सपोज ॲल्युमिनियम, ठीक आहे, कुठला ॲल्युमिनियम. आणि दुसरा एक रॉड आहे त्याचं नाव आहे आयर्नचं. तर आयर्न आणि ॲल्युमिनियम ह्या दोघांमधला आहे ना आपल्याला हे दिलेलं आहे, डिफरन्स दिलेला आहे, लेंथचा डिफरन्स दिलेला आहे. आता असं मानलं की ह्या आयर्न रॉडची लेंथ जास्त आहे. दिस इज आयर्न रॉड, ओके. आणि दिस इज ॲल्युमिनियम AL रॉड. बघा बच्चा पार्टी, मी मुद्दामून हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय. माझे कदाचित याच्यासाठी 10 मिनटं जाणार आहेत, पण हे 10 मिनटं माझे इन्व्हेस्टमेंट आहे. कारण मी तुम्हाला असे 3-4 न्यूमेरिकल दाखवेल की जे तुम्ही 1 गोमध्ये सॉल्व करणार आहेत आता. आणि नीट, JEE, CETसाठी पण हायली इम्पॉर्टंट, याच्यावर बेस्ड हा प्रश्न राहतोच आणि खूप सोपा आहे. तर ते म्हणतात आता बघा दोन्ही फिगरमध्ये मला असं दिसतंय ह्या दोघांच्या लेंथमध्ये काहीतरी डिफरन्स आहे. मग मी लिहिलं कोण मोठा दिसतं. आता मला माहीत नाही बरं का कोण मोठा छोटा आहे, फक्त त्यांनी सांगितलेलं आहे. मी असं अज्युम केलं मग की आयर्नचं रॉड मोठा आहे बाबा. सो लेंथ ऑफ आयर्न रॉड मायनस लेंथ ऑफ ॲल्युमिनियम रॉड इज इक्वल्स टू, मी लिहिलं 1.5 मीटर. आता सपोज हे इनिशियल टेम्परेचर दिलं, सपोज त्यांचं
0 डिग्री सेल्सिअस. त्यांनी म्हणताना तसं म्हटलंय बघा, अल्युमिनियम रॉड अँड आयर्न रॉड शो 1.5 मीटर डिफरन्स इन देअर लेन्थ वेन हिटेड ऑट ऑल टेम्परेचर. ऑल सगळ्या टेम्परेचरला, म्हणजे इनिशियली पण त्यांच्यामध्ये डिफरन्स लेन्थचा एवढाच आहे, बरोबर. आता याला पण टेम्परेचरने हीट केलं, याला पण टेम्परेचरनं हीट केलं, तरीसुद्धा म्हणतात ते नवीन जी आता व्हॅल्यू आली L-I मायनस L-A. आता हीट एनर्जी जर टेम्परेचर वाढवलं तर त्यांची लेंथ एक्सपांड होईल, इन्क्रीज होईल. तरीसुद्धा एक्सपांड झाल्यानंतरही त्यांच्यामधला डिफरन्स लेंथचा तेवढाच राहिला आहे. इंटरेस्टिंग ना. सो फायनली ॲट टेम्परेचर T बोलता हो. अरे लॉजिक समजतंय का. आता सोपं उदाहरण मी काय सांगतो माहिती आहे का पोरांना. मला सांगा, आता तुम्ही ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस तुमच्यामध्ये आणि तुमच्या आईवडिलांमध्ये जो एजचा डिफरन्स आहे बघा. हा मी काय प्रश्न विचारतो, तुम्ही ज्यावेळेस जन्माला आले तुमच्या आईवडिलांमध्ये तुमच्या आईच्या किंवा तुमच्या वडिलांच्या वयामध्ये जो डिफरन्स आहे वयाचा, तो आज तेवढाच आहे की नाही. म्हणजे सपोज मी जन्माला आलो आहे, माझ्यापेक्षा माझे वडील 20 वर्षांनी मोठे होते मी ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस. तर म्हणजे आजही प्रेझेंट स्टेजमध्ये पण माझ्या वडिलांचं वय सपोज जर आता माझं जर 35 आहे तर माझ्या वडिलांचं पण वय 20ने जास्तच असणार, कारण माझ्या जन्माच्या वेळेस पण त्यांचं वय 20ने जास्तच होतं. कळतंय. म्हणजे जरी आज 2025 आहे तरी आमच्या दोघांतला एज डिफरन्स हा कॉन्स्टंट राहिला आहे. आणि तसंच घडतं, जसं माझं वय वाढणार आहे तसं त्यांचंही वाढणार आहे. मग इथं जे म्हणतात की जसं टेम्परेचर आता इथे, म्हणजे इनिशियली दोघांमधला डिफरन्स लेंथचा 1.5 मीटर होता आणि त्यांना जरी टेम्परेचरने तुम्ही हीट केलं ते एक्सपांड झाली, आयर्न रॉड पण हीट झाला, ॲल्युमिनियम पण एक्सपांड झालं, तरीसुद्धा त्यांच्या न्यू लेंथमधल्या डिफरन्स पण 1.5 मीटरच येणार. किती जणांना लॉजिक समजलंय. सो डिफरेंस इन देयर लेंथ ॲट ऑल टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ऐसा बोला है. ठीक आहे. तो हे जे दोन स्टेटमेंट आहेत हे खूप खूप महत्त्वाचे आहे. क्वालिटाज इक्वेशन 1, इसको इक्वेशन 2 बोलो. तो हे दोन स्टेटमेंट जर तुम्हाला कळले, ॲट ऑल टेम्परेचर त्या शब्दाला अंडरलाइन करून घ्या. ॲट ऑल टेम्परेचर डिफरेंस बिटवीन देयर लेंथ इज कांस्टेंट इक्वल टू 1.5 मीटर, जो कि इनिशियली भी था, फाइनली भी उनका लेंथ इंक्रीज होने के बाद भी उतना ही रहेगा. बरं, व्हॉट आर देअर लेंथ्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस आपको पूछा है. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे इनिशियल लेंथच विचारलं आहे टू फाइंड. मग ते म्हणतायत आयर्न रॉडची लेंथ फाइंड आउट करा. याला आहे ओरिजिनल ॲल्युमिनियम, त्यांचं कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन दिले आहेत. ॲल्युमिनियमचं कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन दिलं आहे 24.5 इंटू 10⁻⁻6 1 डिग्री सेल्सिअस. आणि दुसरा दिला आहे आयर्नचा, तर अल्फा आयर्न इज इक्वल्स टू 11.9 इंटू 10⁻⁻6 ये पे 1 डिग्री सेल्सिअस. ओके बच्चा पार्टी. मग आता कमिंग बॅक, मला सांगा आता मी ज्यावेळेस इक्वेशनला जाईल तर इक्वेशन लिहिताना आपण आयर्न रॉडचं इक्वेशन लिहूयात, ॲल्युमिनियम रॉडचं इक्वेशन लिहूयात आणि मग त्यांना सबट्रॅक्ट करून टाकूयात. आता तुम्हाला माहिती आहे वी हॅव क्या, ये देखो मैं फिर से आपके लिए लिख रहा हूँ बच्चा पार्टी. डेल्टा L/L इज इक्वल्स टू काय लिहितात, अल्फा इंटू काय डेल्टा टी. सो देअर फोर मी इथं लिहिल L2 मायनस L1, हा चेंज म्हणजे L2 मायनस L1 अपॉन ओरिजिनल लेंथ L1 इज इक्वल्स टू काय अल्फा इंटू चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी एज इट इज़ रखा. ये L1 उधर चला गया तो ये क्या बनेगा, देयर फोर L2 इज इक्वल्स टू L1, हाँ बोलो, प्लस अल्फा सॉरी शिट, हाँ तो L2 माइनस L1, हाँ लेफ्ट हैंड साइड में L1 उधर चला गया है, L1 इंटू अल्फ़ा इंटू डेल्टा टी. तो ये L1 उधर चला गया तो L2 इज इक्वल्स टू क्या बना रहे बाबा, L1 प्लस L1 अल्फ़ा डेल्टा टी. ठीक है. तो अगर आप उसको सिंप्लीफाई करें या फिर सिंपल तरीके से देखें तो आप इस प्रकार से देख सकते हो उसको. ठीक है. बरं, आता इथं सांगण्याचा उद्देश काय, तर फाइनल लेंथ माइनस इनिशियल लेंथ मैंने लिख दिया L2 माइनस L1, इधर भी लिखा L2 इज इक्वल्स टू L1 प्लस L1 अल्फ़ा इंटू डेल्टा टी. बरं,
आता लॉजिकली जर लिहायचं असेल तर मग कसं लिहिणार मी इक्वेशन कसं लिहिणार त्याचं, तर मी पहिल्या आयर्न रॉडचं किंवा ॲल्युमिनियम रॉडचं हे जनरल इक्वेशन असेल ते लिहून घेईल, ठीक आहे. आणि मग मी माझ्या पद्धतीने जाईल की बाबा त्यांच्या इनिशियल लेंथ काय होत्या किंवा त्यांच्या डिफरन्स काय ॲल्युमिनियम रॉडच्या लेंथचा वगैरे, असं आपण करूयात. सो मला सांगा एल डॅश काय आपल्यासाठी, एल डॅश म्हणजे न्यू इन्क्रीज लेंथ आहे, एल डॅश ए पण काय आहे न्यू इन्क्रीज लेंथ आहे, इधर पण एल टू म्हणजे कोण एल डॅश असतो, एल डॅश न्यू लेंथ इज इक्वल्स टू, हाँ तो ये मेरे लिए इनिशियल लेंथ है एल आई प्लस इनिशियल लेंथ आणि अल्फा इंटू डेल्टा टी. तर मग मी सिम्पली लॉजिक वापरतो का, तर मला ह्या व्हॅल्यूज माहिती आहे, ह्या डिफरन्स माहिती आहे, ह्या डिफरन्समध्ये त्या व्हॅल्यू टाकल्या की मग आपण आपले इक्वेशन सोडवायला मोकळे. मग एल आय डॅश एल आय डॅश एल आय डॅश ओके. सो फॉर ॲल्युमिनियम या फिर आयर्न रॉडसाठी लिहिलं एल आय डॅश इज इक्वल्स टू एल आय प्लस एल आय ओरिजिनल मल्टीप्लाइड बाय अल्फ़ा आयन इंटू क्या डेल्टा टी. इसको इक्वेशन 1 बोलो, ठीक है. आई वुड लाइक टू कॉल इट एज इक्वेशन 1. हाँ, दूसरा एल डैश एल्यूमिनियम वो भी लिखा, वो लिखा एल एल्यूमिनियम प्लस, हाँ बोलो, एल एल्यूमिनियम इनिशियल इंटू अल्फ़ा एल्यूमिनियम इंटू क्या डेल्टा टी, कॉल इट एज इक्वेशन 2. इसको इक्वेशन 2 बोला मैंने. अब क्या करते हैं, चलो यहाँ पे दोनों का डिफरेंस दिया है अपन को, तो दोनों का डिफरेंस मतलब इसका LHS और इसका LHS अपन को सब्ट्रैक्ट करना पड़ेगा, बराबर. तो मैंने क्या किया बघा, लॉजिक समजते सर्वांना इथपर्यंत स्टेप क्लिअर का सांगा मला. न्यू लेंथ फॉर आयर्न रॉड इज इक्वल्स टू इनिशियल लेंथ ऑफ आयर्न रॉड, इनिशियल लेंथ ऑफ आयर्न रॉड प्लस इनिशियल लेंथ इंटू अल्फा ऑफ आयर्न इंटू डेल्टा टी. आणि न्यू लेंथ फॉर एल्यूमिनियम रॉड इज इक्वल्स टू इनिशियल लेंथ ऑफ एल्यूमिनियम प्लस इनिशियल लेंथ ऑफ एल्यूमिनियम अल्फा एल्यूमिनियम इंटू डेल्टा टी. अभी मैं क्या जाता हूँ इनके सब्ट्रैक्शन के लिए, क्यों, तो ऊपर मेरे पास दो इक्वेशन है, तो सब्ट्रैक्ट 2 इक्वेशन 2 फ्रॉम 1 ऐसा लिखा. तो LHS का सब्ट्रॅक्शन हुआ, लाईक दोघांचं एका खाली एक लिहूयात, एल डॅश आय मायनस एल डॅश ॲल्युमिनियम असं लिहिलं इज इक्वल्स टू, हां उजव्या बाजूला या दोघांचं सब्ट्रॅक्शन. आता आधी पर्ण एल आयची टर्म लिहून घ्या, एल आय प्लस एल आय इंटू अल्फा आय इंटू डेल्टा टी, ओके. आणि ही ॲल्युमिनियमची मायनस ऑफ, आता एल ॲल्युमिनियम डायरेक्टली तो मायनस एल ॲल्युमिनियम इंटू अल्फा ॲल्युमिनियम. याला तर मल्टीप्लिकेशनवर का मला जागा नाही आहे इथे, ओके. तो इसको नीचे लिखता है ऐसा, हे बघा, हां हे बघा, ही टर्म समजते का तुम्हाला, मी वाटल्यास कलर चेंज करून देतो. हे बघा, आता ही टर्म पूर्ण लिहिली, इथं लिहिली एल आय प्लस अल्फा आय इंटू डेल्टा टी. हाँ, उसके बाद उसका क्या किया, सब्ट्रैक्शन माइनस, क्यों, कारण ह्याची LHS आणि याची LHS दोघांचं काय घेतलं, सब्ट्रॅक्शन. सो मग इथं पण सब्ट्रॅक्शन, एल ॲल्युमिनियम हा मायनस एल ॲल्युमिनियम इंटू अल्फा ॲल्युमिनियम इंटू डेल्टा टी. हां पुरली बाबा जागा. बरं आता काय करूयात, ही एल ॲल्युमिनियम इकडे घेऊन येऊयात, ह्यांचं दोघांचं सब्ट्रॅक्शन आहे का, बरं कारण बघा आता आहे ना ही व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ही व्हॅल्यू किती आहे रे 1.5, म्हणजे वरती लिहिलेली ना स्टार्टिंगलाच आपण बघा का लिहिली होती कि एल डैश इंक्रीज लेंथ ऑफ आयरन माइनस इंक्रीज लेंथ ऑफ एल्यूमिनियम, उनका डिफरेंस भी 1.5 है, और इनिशियल लेंथ ऑफ आयरन माइनस इनिशियल लेंथ ऑफ एल्यूमिनियम उनका भी डिफरेंस 1.5 है. तो मैंने इसको इधर ले लिया बाबा, तो लिया तो ये बनेगा, देखो ये इस प्रकार एल आई माइनस एल एल्युमिनियम. मग राहिलं कोण इथं आता प्लस, बघा ही टर्म राहिली कुठली, एल आय वाली एल आय, ओ सॉरी हाँ ये टर्म बचा एल आय, खूप सोपं आहे, अल्फा आय डेल्टा टी, आणि इकडची टर्म माइनस एल एल्युमिनियम अल्फा एल्युमिनियम इंटू डेल्टा टी. तो एल आई डैश माइनस एल डैश एल्युमिनियम, ये दोनों का डिफरेंस आपको पता है बच्चा पार्टी, ये दोनों का भी डिफरेंस आपको पता है.
तो 1.5 इज इक्वल्स टू 1.5 प्लस एल आई अल्फ़ा आई इंटू डेल्टा टी माइनस एल एल्यूमिनियम अल्फ़ा एल्यूमिनियम इंटू डेल्टा टी. तो बच्चा पार्टी ये 1.5 ये प्लस है उधर जाएगा तो ये सबट्रॅक्ट करेगा 1.5 माइनस हे डिविजन नाही करत आहे कारण इथं प्लस साइन है बघा 1.5 माइनस 1.5 ये बनेगा 0 इज इक्वल्स टू यहाँ पे कौन बचा था अल्फा डेल्टा टी माइनस एल एल्यूमिनियम इंटू अल्फ़ा एल्यूमिनियम इंटू डेल्टा टी. दोनों में से कॉमन कौन निकला ये डेल्टा टी. देखो ये डेल्टा टी को कॉमन निकाला तो ये बनेगा यहाँ पे एल आई अल्फ़ा आई माइनस एल एल्यूमिनियम अल्फ़ा एल्यूमिनियम इंटू क्या डेल्टा टी. ठीक है कॉमन निकला 0 है. डेल्टा टी यहाँ पे मल्टीप्लाई कर रहा है इधर ये यहाँ पे जाएगा तो डिवाइड करेगा तो ये बनेगा 0 अपॉन एनीथिंग इज 0. सो ये भी बना 0 इज इक्वल्स टू एल आई अल्फ़ा आई माइनस एल एल्यूमिनियम इंटू अल्फ़ा एल्यूमिनियम. बच्चा पार्टी ये भी निगेटिव टर्म है ये निगेटिव टर्म उस तरफ चला जाएगा एल एच एस की तरफ तो ये भी प्लस बनेगा. तो आई गॉट ए रिलेशन एंड व्हाट इज दैट रिलेशन बोलो. पॉजिटिव ऑफ यल अल्फ़ा यल aluminum into alpha aluminum is equals to L iron into alpha iron. Okay fine. So मग आता लेंथचे रेशो बघा कसे येतील. लेंथ ऑफ ॲल्युमिनियम टू द लेंथ ऑफ आयर्न इज इक्वल्स टू अल्फा आयर्न अपॉन अल्फा ॲल्युमिनियम. मला सांगा लेंथ आणि अल्फाचं रिलेशन कसं आलं ह्या इक्वेशनमध्ये. डायरेक्टली प्रपोर्शनल की इन्व्हर्सली प्रपोर्शनल. हां श्रावणी सिद्धी साक्षी आदिती साक्षी जी डायरेक्टली प्रोपोर्शनल की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. यस. मग आता हेच लक्षात ठेवायचं तत्व. ठीक आहे तुम्हाला MCQ प्रश्न पण असं येतो बघा लेंथ इंटू अल्फा लेंथ इंटू अल्फा. आता ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन येतं त्यावेळेस लेंथ ऑफ ॲल्युमिनियम इंटू अल्फा ऑफ ॲल्युमिनियम इक्वल टू लेंथ ऑफ आयर्न इंटू अल्फा ऑफ आयर्न. हे तत्व लक्षात ठेवायचं. हीच व्हॅल्यू लक्षात ठेवायची. हे खूप महत्त्वाचं इक्वेशन मी तुम्हाला आज शिकवलं आहे. पण हे इक्वेशन केव्हा येतं ज्यावेळेस तुम्ही असे शब्द ऐकता की दोन रॉड आहेत दोन रॉडचे जे डिफरन्स इन टेम्परेचर आहे ॲट ऑल टेम्परेचर दॅर डिफरन्स इन टेम्परेचर इज सेम. लाईक इनिशियल 1.5 होता दोघांमधला डिफरन्स आणि जरी टेम्परेचर वाढलं एक्सपान्शन झालं तरी त्यांच्यामधला डिफरन्स चेंज नाही झाला. म्हणजे बघा इंक्रीज लेंथ एल आय मायनस इंक्रीज लेंथ एल ए दोघांमधला डिफरन्स पण 1.5 राहिला आहे. हे शब्द ज्यावेळेस तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये पाहायला येतील त्यावेळेस बिनधास्त डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरायचा. आता याने झालं काय तर अल्फा आय आणि अल्फा ॲल्युमिनियम दिलेला आहे आपल्याला. किती दिलेली त्याची व्हॅल्यू कुणी सांगेल मला. अल्फा आयची किती दिलेली आहे. सो मैं लिखूंगा लेंथ ऑफ ॲल्युमिनियम टू द लेंथ ऑफ आयर्न इज इक्वल्स टू अल्फा आयर्न. मग अल्फा आयर्नची व्हॅल्यू जी दिली आपल्याला ती दिलेली आहे 11.9 इंटू 10 टू द पॉवर -6 आणि अल्फा ॲल्युमिनियम दिली आहे 24.5 मल्टीप्लाइड बाय 10 टू द पॉवर -6. आता हे 10 टू द पॉवर -6 कटलं. 11.9ला मी अप्रॉक्सिमेटला लिहिलं 12. 24.5ला मी लिहिलं 49/2 बरोबर का 48 ना 49 हां बरोबर. 2 वरती गेला किती झाला 24 म्हणजे हा 2 वरती गेला 12 दूने 24 आणि हे 49 बरोबर का बघा बरं. हां याला आहे. मग आता 24ला 49ने भाग द्या तेवढं करताल तुम्ही. माझ्यासाठी तर मी तर डायरेक्ट 24 दूने 48 करून टाकेल 0.5 लिहून टाकेल. तुम्ही बघा तुमचं काय करायचं. ठीक आहे परीक्षा तुम्ही देणार आहेत पण हे माझे कॅल्क्युलेशन असतात आणि माझे कॅल्क्युलेशन्स गलत येत नाहीत. ओके सो 24 दूने 48 डायरेक्ट 1/2 1.5 लिहून टाकायचं. ओके पण स्पेसिफिक लिहायचं असेल तर लिहा तेवढं करा. बरं मग आता ही व्हॅल्यू आली तुम्हाला सपोज ही व्हॅल्यू काहीतरी येईल फ्रॅक्शन्समध्ये येईल. मग आता तुम्हाला रेशो मिळाला एल ॲल्युमिनियम अपॉन एल आय आणि तुमच्याकडे हे पण आहे काय रे बाबा ते आपलं डिफरन्स दोघांचा. कुठला दोघांचा एल आयर्न मायनस एल ॲल्युमिनियम स्टार्टिंगलाच लिहिलेलं आहे आपण. काय होतं ती व्हॅल्यू 1.5 बरोबर. 1.5 म्हणजेच किती 3/2 लिहून टाकतो. चला ते पण तुमच्यासाठी करू वाटलं 3/2 लिहून टाकूयात. आणि मग ह्या एल ॲल्युमिनियमला हे एल आय जर तिकडे गेला तर एल ॲल्युमिनियमला रिप्लेस करा. कसं रिप्लेस करताल एल आय मायनस एल ॲल्युमिनियम विल बी 24/49 टाइम्स कौन एल आय
इज इक्वल्स टू 3/2. असं करा किंवा इथंच त्याचं डिव्हिजन करून घ्या आणि डोक्याला जास्त कॅल्क्युलेशनचा हेडॅक ठेवू नका. असंही तुम्ही जाऊ शकता. किंवा आता क्रॉस मल्टिप्लाय करा, मग कळतंय. मग इथं आता 2 अननोन होते ना, Li मायनस L ॲल्युमिनियम, तर आता फक्त L आयर्न राहील आणि तो तुम्ही काढता येईल. सो क्रॉस मल्टिप्लाय करा, लाईक 49 Li माइनस 24 Li अपॉन 49 होल डिवाइडेड बाय दिस इज 3/2. सो ये उधर चला जाएगा, ये दोनों का डिफरेंस आया मेरे को, वो आया 25 बाय, है ना, 25 ही आएगा ना, 25 अपॉन 49 लेंथ ऑफ आयर्न इज इक्वल्स टू 3/2. ही टर्म तिकडे गेली मल्टिप्लाय झाली. Li इज इक्वल्स टू 3/2 इंटू 49 अपॉन 25. द्या भाग आणि सोडवा, लेंथ ऑफ आयर्न मिळून जाईल. तेवढं करता आता. आणि ही मिळाली की आपल्या रिलेशनमध्ये टाकून द्या वरती, लाईक कुठं होतं, हां, L ॲल्युमिनियम इज इक्वल्स टू 24/49 टाइम्स Li, तिथं टाकून द्या. तुम्हाला हे पण मिळून जाईल, काय, लेंथ ऑफ ॲल्युमिनियम पण मिळून जाईल. करताल बच्चा पार्टी, एवढं करताल. आय वॉज सपोज टू एक्सप्लेन इट इन 10 मिनिट्स बट इट टुक मी ऑलमोस्ट 10 + 7 17 मिनिट्स. हॅलो. बट हां, तेवढं वेटेज पण आहे. 4 मार्काचे न्यूमेरिकल त्याच्यावर विचारले गेलेले, तुम्हाला दाखवेल मी खाली. साक्षीजी, प्रेम, अदिती, साक्षी, यस, सिद्धी, हॅपी विथ द एक्सप्लेनेशन. लॉजिक काय लक्षात ठेवणार मग आता, तर लॉजिक हे लक्षात ठेवायचं तुम्ही. यू गो वन्स थ्रू दिस वीडियो, तर लॉजिक लक्षात ठेवा कि एट ऑल टेम्परेचर उनका डिफरेंस सेम दिया है, कांस्टेंट दिया है, तो आंसर मिल जाएगा. फिर आपको आंसर आ जाएगा आपको, ठीक है. सो सेम टाईपचं न्यूमेरिकल दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही ओरली आन्सर देता त्याचं, ओरली. एकच मिनटं आहे का, पाहू द्या मला आधी. असणार आहे. पेज नंबर 190 वर या सर्वांनी. पेज नंबर 190, पेज नंबर 190. हां, क्वेश्चन नंबर 9. 30 सेकंदात झाला पाहिजे बरं का. 30 सेकंदात काय दिलं आहे, 2 metal rods A and B of different materials differ in length by 5 centimeter at all temperature. TB minus TA is equals to 5 centimeter at all temperature आहे का बघा, अंडरलाईन करून घ्या. T dash B minus सॉरी, डिफर इन लेंथ म्हटलं आहे ना मी, तर L लिहायचं तर टीच लिहिला आहे. हाँ, तो दे आर डिफरिंग इन लेंथ, और जो लेंथ में डिफर हो रहा है तो वो है LB माइनस LA, L-B माइनस L-A इज इक्वल्स टू, वो भी 5 सेंटीमीटर ही है. तो आपसे पूछा गया है अल्फाची व्हॅल्यू देतात अशा वेळेस, व्हॉट आर देअर ओरिजिनल लेंथ. टू फाइंड LB फाइंड आउट करा सेपरेटली आणि LA फाइंड आउट करा. तोच प्रश्न आहे बघा, त्याच टाईपचा, फक्त तिथं 1.5 मीटर होतं आणि इथं 5 सेंटीमीटर. LB LA आणि ॲट द सेम टाईम आपण त्यांच्यामधला अल्फा दिलेला असतो, कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. अल्फा फॉर ए रॉडसाठी किती आहे, 1.2 × 10⁻⁻5 पर डिग्री सेल्सिअस. आणि अल्फा बी साठी किती आहे, 1.8 × 10⁻⁻1 पर डिग्री सेल्सिअस. ओके. सो येईल करता. लॉजिक सोपं आहे बघा. 12-18 मला तर दिसतंय, -5 कट होईल. आणि काय घेतात लॉजिक, मग सांगितलंय तुम्हाला, वी हॅव. अशा केसमध्ये काय असतं, लेंथ ऑफ ए इंटू अल्फा ऑफ ए इज इक्वल्स टू लेंथ ऑफ बी इंटू अल्फा ऑफ बी, बरोबर. मग कुणाचं तरी एकच्या रेशोमध्ये त्याला सोडवा, आन्सर मिळून जाईल. लाईक सपोज मी LA रिप्लेस करतोय, कारण मी आता लिहिताना LB मायनस LA लिहिलं आहे, ठीक आहे. माय ॲझम्पशन्स माइट बी रॉन्ग. हां, आन्सर निगेटिव्ह पण यायला बसलं आहे. निगेटिव्ह वैल्यू, मैग्नीट्यूड चेंज नहीं होगा, वैल्यू निगेटिव्ह आ सकता है, बिकॉज मुझे पता ही नहीं है दोनों में से कौन बड़ा है. मी डायरेक्ट घेऊन टाकलं इथं LB मायनस LA. मला माहीत नाही की LA मोठं आहे, त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं पण नाही आहे.
मग काय होईल, जास्तीत जास्त माझा ॲन्सर निगेटिव्ह होईल. निगेटिव्ह ॲन्सर म्हणजे माझं ॲझम्पशन चुकीचं आहे. LA मायनस LB लिहायला पाहिजे होतं मी, जे की आय हॅव रिटर्न LB मायनस LA. दिस इज जस्ट माय ॲझम्पशन. ओके सर निगेटिव्ह आन्सर नाही येते. बरं ठीक आहे, पण आलंच तर मी सांगतोय. ओके हां, तर ही काळजी घ्यायची नाही. तर तुम्ही म्हणताल अरे वाघ सरनी वेगळं शिकवलं आहे, पुस्तकवाल्यांनी वेगळं दिलं आहे, किंवा त्यांचं ॲन्सर पॉझिटिव्ह कसं आलं. सो कधी पण लक्षात ठेवायचं काय होतं, फिजिक्समध्ये आपल्याला काहीतरी ॲझम्पशन घेऊन पुढे चालावं लागतं, अदरवाईज न्यूमेरिकल सोडवणार कसं मग. बरं कमिंग बॅक, मग हे तुम्हाला जे शिकवलं व्हेरी गुड साक्षी, की चलो ॲटलिस्ट तू सॉल्वही केलं आहे तर म्हणती, तर 30 सेकंदात हे जमलंच पाहिजे. मग एलची व्हॅल्यू टाकली इज इक्वल्स टू अल्फा बी अपॉन अल्फा ए आणि इंटू ही लेंथ बी असं. मग अल्फा बी अल्फा एची व्हॅल्यू दिलेली आहे, व्हॅल्यू टाका. 18/12 मला दिसतं इथं लाईक डायरेक्ट 18/12 म्हणजे चित्र क्लिअर दिसतंय ना. 1.8 इंटू 1.2 इंटू 10⁻⁵ इंटू 10⁻⁵. ठीक आहे, सॉल्व किया, कॅन्सल किया. 18/12 म्हणजे सावित्री का 18, सावित्री 12. LA इज इक्वल्स टू 3/2 टाइम्स LB. दॅट्स इट. ओके, मग हीच व्हॅल्यू उचलायची आणि ह्या रिलेशनमध्ये टाकायची. मग अशीच्या LB मायनस LAला तिथं LAला रिप्लेस करा किंवा LBला रिप्लेस करा आणि गेट इट डन. हे उत्तर 5 सेंटीमीटरमध्ये, म्हणजे लेंथ पण तुम्हाला 5 सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरच्या टर्म्समध्येच मिळते. दॅट्स इट. अंडरस्टूड बच्चा पार्टी? इंटरेस्टिंग ना, म्हणजे ॲटलिस्ट फायदा झाला ना. आपण 10-12 मिनटं जे डेरिवेशन केलं आहे त्याचं, कारण एवढ्या सोप्या पद्धतीने न्यूमेरिकल सोडवलं जाऊ शकतं. आणि सी लोक तुम्हाला स्टँडर्ड रिझल्ट सांगून पुढे निघून जातील, पण ते कसं आलं बाबा त्याचं रिझन पण मी इथं सांगितलं आहे. ठीक आहे, ओके. बरं अजून कुठं आहे का, हां क्वेश्चन नंबर 6 बघा, तिथलाच जो 9 होता, 9च्या डोक्यावर 6 नंबरचा प्रश्न बघा बरं सर्वांनी. श्रावणी, सिद्धी, साक्षी, अदिती, प्रेम, साक्षीजी, बुक ओपन केलंय ना सर्वांनी? प्रामाणिकपणे बुक ओपन करायचा आणि सोडवायला घ्यायचं. ठीक आहे, लगेच करा क्वेश्चन नंबर 6. आणि क्वेश्चन नंबर 6 झाला की अजून एखादा आहे का पाहू द्या. हां काय करा, 0.5 1 मीटर. 1 मीटर बरोबर. बर क्वेश्चन नंबर बच्चा पार्टी लोग, आप लोगों को MCQ सेक्शन में आ जाओ. MCQ सेक्शन में अल्फा बीटा और गॅमा का रिलेशन दिया है, अल्फा बीटा गॅमा. तर तेवढं शेवटचं सांगतो. अल्फा म्हणजे कोण, तर लिनियर एक्सपान्शन. बीटा म्हणजे कोण, एरियल एक्सपान्शन. आणि गॅमा म्हणजे कोण, वॉल्यूम एक्सपान्शन. ओके, ये और एक क्वेश्चन दिया था मैंने, क्वेश्चन नंबर 6 बोला था आपको सेम एक्सरसाइज पे, वो भी सॉल्व करो. ठीक है, हाँ मैं बोल रहा था आपको कि क्वेश्चन नंबर 11 ऑन पेज नंबर 191. क्वेश्चन नंबर 11 ऑन पेज नंबर 191. तो ये जो क्वेश्चन है उसमें अल्फ़ा बीटा का रिलेशन दिया है. तो अल्फ़ा इज इक्वल्स टू असतं बीटा अपॉन 2 इज इक्वल्स टू असतं गॅमा अपॉन 3. गॅमा म्हणजे व्हॉल्यूम एक्सपान्शन अपॉन 3 इज इक्वल्स टू अल्फा, एरियल एक्सपान्शन अपॉन 2 इज इक्वल्स टू अल्फा. सो आपल्याला तिघांचंही रिलेशन पण मिळतं इथे. ठीक आहे, आता MCQ मध्ये प्रश्न असा विचारतात की आता हे बाय डिफॉल्ट अल्फाच्या खाली कोण आहे, 1 आहे. MCQ मध्ये प्रश्न असा विचारतात ना की आता ह्या असं नाही विचारत, हे तर आपल्याला पुस्तकवाले देतात. हे परीक्षेत काय करतात माहिती का, हे इथं वेगळंच फॅक्टर देतात. पण वेगळा फॅक्टर म्हणजे काय, तिघांचा डिनॉमिनेटर इक्वल करायचा म्हणजे कसं करायचा. मी असं लिहिलं सपोज, आता लिस्ट कॉमन मल्टिपल जर पाहताल तर यांचा सगळ्यांचा बनेल 6 बरोबर. सो मी ह्याला 6ने मल्टिप्लाय केलं वरती, तर खाली पण करावं लागेल 6 × 1.
ओके. मिनिंग चेंज झालं का? नाही. बीटाला मी आता इथं असं लिहिलं 3 टाइम्स बीटा. ठीक है, क्या लिखा? 3 टाइम्स बीटा डिवाइडेड बाय 3 से मल्टीप्लाई किया. मीनिंग चेंज हुआ क्या? नहीं. लास्ट अपन ने इधर 2 से इसको मल्टीप्लाई किया, 2 इंटू ग्यामा अपॉन 2 इंटू 3. मीनिंग चेंज हुआ क्या? नहीं हुआ सर. तो देखो, बीटा पहले से मौजूद था, 2 पहले से मौजूद था, ग्यामा पहले से मौजूद था, 3 पहले से मौजूद था. सो क्या किया मैंने? सिर्फ इनका डिनोमिनेटर, ये 1 यहाँ पे ऑलरेडी प्रेजेंट था, इनका डिनोमिनेटर इक्वल किया. क्यों किया? डायरेक्टली मैं उनको कट कर सकता हूँ फिर. तो मेरा टर्म क्या बना? 6 अल्फा इज इक्वल्स टू 3 बीटा इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ ग्यामा. असं पण रिलेशन तुम्ही लिहू शकता. हा 6, हा 6, हा 6 कट झाला. लॉजिक समजलं? MCQ वाले मग असं रिलेशन देतात, याच्यापैकी रिलेशन करेक्ट कुठलं आहे? सो अल्फा बीटा एज टू ग्यामा, तो रिलेशन करेक्ट कौन सा है? तो मैं 11 में 1:2:3 आप ऐसा भी लिख सकते हैं. ठीक है, कि वह बीटा इज इक्वल्स टू इस प्रकार से आप इक्वेशन लिख सकते हो. आणि जर आता इन केस याचा भागाकारच जर करायचा म्हटलं किंवा भागाकार घ्यायचंच म्हटलं तर तुम्ही कसं घेणार बघा बरं. म्हणजे रेशो जरी आपल्याला सॉर्ट करायचं असेल तर आता 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 3 जा अल्फ़ा, यहाँ पे 3 अल्फ़ा हो सकता है. आप वैसा भी जा सकते हो 3 अल्फ़ा, लेकिन इसका 2 बाय बनेगा. या फिर 3 2 जा 6 आणि 2 जशी तसा, किंवा 1:2:3. सो 11 नंबर आपके इसका क्वेश्चन है. क्या बोलते हैं उसके, आपके टेक्स्ट बुक का क्वेश्चन है. तो यू कैन गो विद द 1:2:3 वाला आंसर, या फिर यू कैन गो विद ये वाला आंसर जो कि मैंने अभी यहाँ पे बनाया है. ठीक है, यू कैन गो विद दिस आंसर 1:2:3. दोघांचा तिघांचाही रेशो अल्फा एज टू बीटा एज टू थीटा, सॉरी ग्यामा, लाइक दिस. अल्फा एज टू बीटा एज टू ग्यामा इज इक्वल्स टू 1, यांचा रेशो एज टू 2 एज टू 3. ठीक आहे, या. सो प्लीज मेक शुअर दॅट. आणि हे असंच घडतं, असंच येत असतं. ठीक आहे. सो मग मी अपेक्षित करतो क्वेश्चन नंबर 12 12 MCQ मधला. MCQ क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 13, क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 14 पण सोपं आहे बरं. करे 14, 15, 16. आता काय करा, मी अपेक्षित करतो पेज नंबर सर्वांनी 171 वर या. 171 वर, पेज नंबर 171, तिथे तुम्ही फक्त क्वेश्चन नंबर 74 75 हे दोन्ही करा. तुम्हाला अल्फा बीटा हे कळेल. 76 77 आर फॉर माय सेल्फ. आणि अगेन 79 मध्ये तुम्हाला बीटा आणि अल्फाचं रिलेशन वापरायचं आहे. 79, त्यानंतर 80 आणि 81 ते पण तुम्ही करू शकता इझिली. सो आय एक्सपेक्ट दॅट फ्रॉम यू. तर तेवढं करून घ्या. ओके. सो थांबूयात आजच्यासाठी. बच्चा पार्टी लोग क्वेश्चन करा, नाही सुटले मला पाठवा, स्टेप विचारा. ठीक आहे, थांबूयात मग आपण आजच्यासाठी. गुड नाईट, बाय बाय.